अगदी समितीची त्याच मुद्द्यावर यायचं होतं आणि अनायासे तुम्ही त्याच मुद्द्याला स्पर्श केलात. पुढची बातमी पण रवींद्र धंगेकरांच्या संदर्भातली आहे. रवींद्र धंगेकर अचानक उठतात, अजित पवारांच्याकडे चहाला जातात आणि तिथे असं म्हणतात की किमान 25 ते 30 जागा राष्ट्रवादीनं शिवसेनेला द्याव्यात, म्हणजे पुण्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती करता येईल. काय म्हणालेत रवींद्र धंगेकर ते आधी ऐका, मग विश्लेषणाच्यासाठी आपण जाऊयात रोहन कदम यांच्याकडे. रोहन कदम आपले सहकारी सोबत आहेत. रोहन, रवींद्र धंगेकरांना चर्चेत न घेता पुण्यामध्ये युतीची चर्चा होत होती. अशा वेळेला रवींद्र धंगेकरांनी जे केलं त्याचा अर्थ काय? खरं तर सगळी ही घटना पाहिली तर समजतंय की रवींद्र धंगेकर स्वतःहून आलेले नसावेत. रवींद्र धंगेकर यांना जाणून बुजून पाठवलेलं असावं. कारण का केवळ रवींद्र धंगेकरच नाही, तर रवींद्र धंगेकरांसोबत किरण साळी होते, जे की एकनाथ शिंदेचे अतिशय निकटवर्ती मानले जातात. अजय भोसले होते, ते देखील निकटवर्ती मानले जातात. हे सगळ्या नेत्यांना घेऊन रवींद्र धंगेकर या ठिकाणी पोहोचलेले होते. पण सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की अजित पवारांनी त्यांना जवळपास अर्धा ते पाऊण तास दिला. त्यांच्यासोबत चर्चा केली, चहापान झालं आणि त्यानंतर प्रस्ताव जो आहे तो धंगेकरांनी त्यांच्यासमोर ठेवला, की 20 ते ठीक. 25 जागा जर तुम्ही आम्हाला दिल्यात, तर आपण एकत्रितपणे लढूयात. जी माहिती सध्या मिळते त्याच्या अनुषंगाने, की एकनाथ शिंदेने देखील अजित पवारांना फोन केला होता, परंतु याबाबतची खात्री दोन्ही बाजूंनी मिळत नाहीये. परंतु यांच्यात बातचीत झाली आणि त्यानंतर रवींद्र धंगेकर या ठिकाणी पोहोचले. असं देखील चर्चा जी आहे ठीक. ती रंगलेली आहे. त्यामुळे नेमकं रवींद्र धंगेकरांना भाजपवरती दबाव टाकण्यासाठी इथे पाठवलेलं होतं, की खरंच शिवसेनेला अजित पवारांसोबत युती करायची आहे, हे जी. आपल्याला सकाळपर्यंत समजेल. परंतु आता उद्याचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा जीव मात्र चांगलाच पणाला लागलेला पाहायला मिळतोय. असंच. धन्यवाद रोहन या सगळ्या तपशिलाच्यासाठी. रोहन कदम यांच्या विश्लेषणानंतर आपण पटकन पाहणार आहोत रवींद्र धंगेकर काय म्हणालेले आहेत. दादाला भेटत आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती. दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुम्ही आणि आम्ही जर येत असून तर आपल्याला पुढे काय करता येईल. एवढी ग्रीन सिग्नल दिला. अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली.